नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, मागच्या तासाला आपण बघितलं की कृतीयुक्त प्रश्न जे 2 गुणांसाठी परीक्षेला असतो, 3 गुणांसाठी एक विचारला जातो, असे कोणता प्रश्न या पाठाला येऊ शकतो असे प्रश्न आपण पाहिला. आता आपल्याला या पाठामध्ये काय बघायचे की 3 गुणांसाठी पुन्हा 4 गुणांसाठी या पाठातले कोणत्या गणितावर जास्त ट्रेस दिला जातो असे काही गणित आपल्याला पाहायचे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनो पत्त्याचं कॅट हे जे गणित आहे ते आपल्याला वारंवार विचारतात. मग त्या अगोदर तुम्ही पत्त्याचा कॅट समजून घ्या की पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण कोणते पत्ते असतात, कोणत्या प्रकारचे असतात. पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 52 पत्ते असतात. 52 पत्त्यामध्ये 50% पत्ते हे लाल असतात, 50% पत्ते हे काळे असतात. मग 26 पत्ते लाल, 26 पत्ते काळे. त्या लाल मध्ये पण 2 भाग, म्हणजे असे वगैरे असे मूळ जे घटक आहेत ते समजून घ्यायचे. मग आता हा जो प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने का महत्वाचा आहे समजून घ्या. योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्याच्या कॅट मधून प्रश्न वाचून घ्यायलो आपण. पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता काढला असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. आता इथं आपल्याला घटना काढायच्या नाहीत, त्या घटनेची संभाव्यता काढायची. समजून घ्या, घटना वेगळी, घटनेची संभाव्यता वेगळी. मग आता पहिली घटना काय, ही घटना काय म्हणाली, पत्ता लाल राणी असणे. लाल पत्ता आहे, मग त्यातले त्यात कोणता, राणी. ओके. मग आता आपण समजून घ्या. अगोदर आपल्याला काय काढायचंय, नमुना अवकाश. म्हणजे कोणताही प्रश्न असो, कोणताही प्रयोग असो, त्यावरून आपल्याला नमुना अवकाश काढणं महत्वाचं आहे. मग आता नमुना अवकाश काढायचा म्हणजे काय करायचं, यस काढायचं, बरोबर. मग आता इथं आपण लिहू शकतो पत्त्याच्या कॅट मध्ये वेगवेगळी पद्धत आहे. ही माझी पद्धत आहे. एकूण 52 पत्ते असतात. एकूण 52 पत्ते असतात. म्हणून नंबर ऑफ यस बरोबर 52. हे झालं नमुना अवकाश. आता याच्यावर आपण घटना काढू. मग पहिलं काय, ही घटना काय म्हणायली, ही घटना पत्ता लाल राणी असणे. लाल राणी असणे. ओके. आता लाल राणी असणे म्हणून च्या कंसात काय आहे ना, पत्त्याच्या कॅट मध्ये 2 लाल राणी असतात. राणी असतात. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 2. 2 प्रकारच्या राणी असतात लाल मध्ये, म्हणून ते 2 आहे ना. आता म्हणून पी ऑफ ए, घटनेची संभाव्यता पी ने दाखवतो ना आपण, पॉसिबिलिटी. म्हणून नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस. म्हणजे ए किती आहे, 2, आणि यस किती आहे, 52. म्हणजे यांची काटाकाटी 1/26. म्हणून लाल राणी असण्यास संभाव्यता किती, 1/26. तसं मराठीत लिहायचं. म्हणून लाल राणी असण्याची संभाव्यता किती आहे, 1/26 आहे. हे झालं परफेक्ट उत्तर. बघा काय अवघड आहे का. एकदा तुम्हाला नमुना अवकाश तयार करता आला, त्याच्यावरून घटना तयार करता आली, घटनेवरून मग कोणतं सूत्र वापरायचं, घटनेची संभाव्यता. आता दुसरं काय म्हणाले, पत्ता बदाम असणे. पत्ता काय असणे, बदाम. मग नंबर 2 बी ही घटना, पत्ता बदाम, कोणता, बदाम असणे. पत्ता बदाम असणे. मग पत्ता बदाम असणे म्हणजे बी च्या कंसात काय आहे ना. आता बदाम किती पत्ते येतं, 13 पत्ते. 13 बदाम, 13 चौकट, 13 इस्पीक, 13 किलवर, असे 13 चौक 52 पत्ते.
मग पत्त्याच्या कॅटमध्ये 13 बदाम असतात. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 13. ओके. तर आता बदाम पत्ते असण्याची संभाव्यता काढायची आपल्याला. समजायला ना तुम्हाला? म्हणून पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस म्हणजे 13/52. यांची काटाकाटी करायची. 13 एक 13, 13 चौक 52. म्हणून पत्ता बदाम असण्याची संभाव्यता किती आली? 1/4. हे मराठीत आपण इथं लिहायचं. आता तिसरं काय म्हणायचं? तिसरं काय? सी ही घटना पत्ता चित्रयुक्त असणे. सी ही घटना पत्ता कसा आहे? चित्रयुक्त असणे. नसणे आणि असणे ह्याच्यात लय महत्व आहे बघ. खूप महत्व आहे. असणे आणि नसणे. मग आता सी मध्ये आपण कंसात काय लिहू शकतो? पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 12 चित्रयुक्त पत्ते असतात. चित्रयुक्त पत्ते असतात. म्हणून नंबर ऑफ सी बरोबर 12. म्हणजे चित्रयुक्त 6, लाल चित्रयुक्त 6. तर त्याच्यामध्ये 2 डिवायडर, किलवर, इस्पिक, चौकट, बदाम हे प्रत्येक 13 मध्ये 3 चित्रयुक्त 1 ते 10 नंबर आणि राजा, राणी आणि गुलाब हे चित्रयुक्त पत्ते. समजून घ्यायचा पत्ता. आता पी ऑफ सी काढायचे तुम्हाला. म्हणजे नंबर ऑफ सी भागिले नंबर ऑफ एस. तुम्हाला पाठच झाला असेल याच गणितामध्ये. सी किती आहे? 12 आणि एस किती आहे? 52. म्हणजे यांची काटाकाटी करू शकतो आपण. 4 न भाग जाईल आपल्याला. 3 4 त्रिकम 12, 4 एक 4, 1 उरला 12 झाले. 4 त्रिकम 12 म्हणजे 3/13 ही संभाव्यता कशाची आहे? पत्ता चित्रयुक्त असण्याची आहे. म्हणजे पत्ता चित्रयुक्त असण्याची संभाव्यता किती आहे? 3/13 आहे. असं मराठीत लिहिल्याशिवाय उत्तर पूर्ण होत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हमखास परीक्षेला निश्चित IMP गणित आहे. VIMP म्हणू शकतो. IMP एकदम असे गणित आपण परीक्षेला घेत आहोत आणि याचा तुम्ही अभ्यास करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, नेहमी पाहून ते व्हिडिओ तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारच्या गणिताचा सराव करा. ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया.